आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। दिनांक 27 कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद जालना या ठिकाणी माध्यमिक शिक्षण अधिकारी मंगला धुपे, प्रभारी वेतन अधीक्षक मकरंद सेवलीकर व माध्यमिक विभागातील संबंधित कर्मचारी तसेच मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारी आणि तक्रारदार यांच्या उपस्थितीत पार पडली। या बैठकीत एकूण 20 तक्रारींवर चर्चा करण्यात आली। या सर्व तक्रारी 4 जुलै 2024च्या आत निकाली काढाव्यात अशी संघटनेची आग्रही भूमिका होती। या नक्कीच निकाली काढण्यात येतील अशी ग्वाही शिक्षण अधिकारी मंगला धुपे यांनी यावेळी दिली। वैयक्तिक तक्रारींमध्ये थकीत वेतनावर विशेष चर्चा करण्यात आली। यामध्ये बाळासाहेब देवीदास लहाने या शिक्षकाचा गेल्या 4 महिन्यापासून मुख्याध्यापक व संस्थाचालक यांच्या आडमुठ्या धोरणामुळे तसेच प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि प्रशासनास चुकीची माहिती पुरवल्यामुळे आणि प्रशासनानेही मुद्दामून त्यांची विशेष दखल न घेतल्यामुळे त्यांच्या चुकीच्या पद्धतीने समायोजन केल्यामुळे वेतन बंद होते। परंतु मराठवाडा शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या तक्रारीचा विशेष पाठपुरावा करत सदरील कर्मचाऱ्यास न्याय मिळवून दिला व बंद असलेले वेतन तात्काळ सुरू करण्यास माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या आदेशाने मुख्याध्यापकास भाग पाडले। या दरम्यानच्या कालावधीत सदरील शिक्षक उपोषणाला सुद्धा बसले होते, परंतु तरीही मुख्याध्यापक सदरील शिक्षकास रुजू करून घेण्यावर तयार नसल्यामुळे मुख्याध्यापकाचेही वेतन बंद केले होते। त्यानंतरही मुख्याध्यापकाने शिक्षकास रुजू करून न घेतल्यामुळे शिक्षण अधिकारी यांनी संपूर्ण शाळेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन देयके स्वीकारू नये असे आदेश काढले। त्यानंतर शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिले की अतिरिक्त शिक्षक रुजू करून घेणे ही शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कार्यकक्षेतील बाब नाही। दुखणं म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला यातला हा प्रकार आहे, तेव्हा कुठे शिक्षण अधिकारी यांनी तात्काळ सुनावणी घेऊन प्रकरण निकाली काढले। यावेळी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवटे, सदस्य प्रेमदास राठोड, आरेफ कुरेशी, जिल्हा अध्यक्ष रमेश आंधळे, जिल्हा सचिव संजय एळवंते, बामुकटोचे सरचिटणीस व अर्थशास्त्रज्ञाचे तज्ज्ञ तथा संघटनेचे मार्गदर्शक डॉक्टर मारुती तेगमपुरे, कोषाध्यक्ष नारायण मुंढे, कार्याध्यक्ष फरखुंत अली सय्यद, उपाध्यक्ष भीमाशंकर शिंदे, जगन वाघमोडे, सहसचिव प्रद्युम्न काकड, दीपक शेरे, प्रसिद्धी प्रमुख हकीम पटेल, भगवान धनगे, युवा शहराध्यक्ष सोहम बोदवडे, लोकमत समाचार पत्रकार इम्रान सिद्दीकी हे व इतर पदाधिकारी उपस्थित होते। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग शिंदे, जालना। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।